मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद। माझा देश माझे कुकू, माझा देश माझा कुकू, माझा देश माझा कुकू, माझा देश धिक्कार आहे पाकिस्तान मुर्दाबाद। जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। हिंदू साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हिंदू साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे। मोदी सरकारला अशा सरकारचा धिक्कार आहे काय जे महिलांचा सन्मान करत नाही, ते मागणं ऐकत नाही। अंधी सरकार है, अंधी बहरी सरकार है वो। और भैया ये लगा के बैठ जाओ ना घर में आप। जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। शिवसेना जिंदाबाद। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, उद्धव साहब तुम आगे बढ़ो। मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद। जिंदाबाद। आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या आदेशानुसार माझा देश माझा कुंकू हा आंदोलन आम्ही आज इथं केलेलं आहे। देशातील जी परिस्थिती आहे पुढे ढासळत चाललेली आहे। महिलांचे जे महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे। पहलगाम हल्ल्यानंतर एक अपेक्षा होती की काहीतरी एक चित्र बदलेल देशाचं, पण ते न बदलता आजच्या घडीला चित्र अजून विचित्र झालेलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर ज्या आमच्या महिला भगिनी विधवा झाल्या, तिथे अनेकांचे पती मारले गेले आणि अशा हल्ल्यानंतर एक देखावा म्हणून एअर स्ट्राईक केलं। एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यांनी अचानक तो हल्ला का थांबवला? जर खरंच त्यांना देशभक्तीचे हे होतं तर हल्ला त्यांनी कंटिन्यू करून पाकिस्तानला पूर्ण समूळ नष्ट करायचं होतं। अमेरिकेच्या आदेशावरून जर तुम्ही चालत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाचे? आणि आजच्या घडीला एवढं मोठं जे आपल्या पहलगाम हल्ल्यानंतर आपल्या सगळ्यांचे अजूनही जखमा भरलेले नाही आणि त्यानंतर आज 14 तारखेला पाकिस्तान सोबत तुम्ही क्रिकेट मॅच ठेवता कशाला? अरे ज्या लोकांचे आपल्याला तोंड पाहायचं नाही त्यांच्यासोबत क्रिकेट मॅच ठेवून तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करता? तुमच्या म्हणजे झालेली तुम्ही जे चुका करत आहे त्याच्यावर पांघरून टाकायचा हे एक निष्फळ प्रयत्न आहे। खरं म्हटलं तर या क्रिकेटवर तुम्ही बहिष्कार टाकायला पाहिजे होतं, पण ते न करता आज एक क्रिकेट सगळ्यांचं म्हणजे आवडीचं खेळ आहे म्हणून ते एक मनोरंजन म्हणून तुम्ही तिथे हे दाखवता, हे टोटल पूर्णपणे चुकीचं आहे। आणि ज्या पंतप्रधान त्यांना जर महिलांचं होणाऱ्या अत्याचाराकडे त्यांना जर काही वाटत नसेल मग त्याचल्या पंतप्रधानांना आम्ही हे कुंकूचं पॅकेट आम्ही त्यांना पाठवित आहोत। आणि आजच्या घडीला इथे पहलगाम हल्ला असो की मणिपूरचा अत्याचार असो हे पूर्ण जगाने पाहिलेला आहे। रस्त्यावर महिलांना निवस्त्र करून जे बलात्कार झालेले आहे त्यावर सुद्धा मलम लावायला आजच्या घडीला मणिपूरला गेले। काय दाखवायचंय? त्यावेळेस कुठे गेले होते पंतप्रधान? पूर्णपणे लढत असताना पंतप्रधान तिथे गेले नाही आणि आजच्या घडीला जाता। अरे हे किती शर्मेची बाब आहे। आणि म्हणून आम्ही हे कुंकूचं पॅकेट आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये पाठवत आहे। असं लावून बसा म्हणा।